अंबरनाथ नगरपालिकेमध्ये शिवसेना अंबरनाथ महायुती आघाडीच्या वतीनं उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीकरता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक सदाशिव पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। शिवसेना अंबरनाथ महायुती आघाडीच्या वतीनं उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीकरता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक सदाशिव पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। आपण अधिक बोलूया आमचे प्रतिनिधी अजित वांढरे यांच्याशी। अजित, अंबरनाथ मधली उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक चुरशीची झालेली आहे, काय अधिक सांगाल? या अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील शेवटपर्यंत हे स्पष्ट होत नव्हतं की नेमकं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष जे आहेत ते कोणासोबत आहेत। त्याचबरोबरीने आपण जर निवडणुकानंतर पाहिलं असेल तर या काँग्रेसनं भाजपला सपोर्ट केला होता, त्यानंतर जे काही राजकारण झालं किंवा जे काही घडामोडी घडल्या त्या देखील संपूर्ण महाराष्ट्राने पाहिल्या। आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट याचे जे गटनेते आहेत सदाशिव मामा पाटील जे आहेत यांना उपनगराध्यक्ष पदाकरता शिवसेनेनं पाठिंबा देऊन शिवसेना अंबरनाथ महाविकास शिवसेना अंबरनाथ महायुती आघाडी या नावाने एक नवीन गट स्थापन केलेला आहे। आणि तो गट स्थापन करून कुठेतरी भाजपला कोंडीत पकडण्याचा हा सगळा डाव जो शिवसेनेने आखला होता त्यात त्यांना यश आलेलं दिसतंय। कारण का काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप असे सर्व मिळून भाजपनं सत्ता स्थापनेचा दावा केला होता एक आठवड्यापूर्वी, पण त्याच्या दुसऱ्या दिवशीच शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 नगरसेवक जे आहेत ते आपल्यासोबत घेऊन संख्याबळ वाढून त्या ठिकाणी भाजपला कोंडीत पकडून आता उपनगराध्यक्षपदी जर सदाशिव मामा पाटील बसले तर त्या ठिकाणी भाजपला सत्ता चालवणं किंवा सत्तेच्या चाव्या एकंदर आहेत त्या शिवसेनेकडे असतील, नगराध्यक्ष भाजपचा जरी असला तरी। त्यामुळे भाजपला अंबरनाथचा कारभार चालवताना तारेवरची कसरत करायला लागणार यात काही शंका नाही। बरोबर अजित, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। आता आपण अंबरनाथलाच जाऊया थेट। आमचे प्रतिनिधी गणेश आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण सविस्तर बोलूया। गणेश, काही वेळापूर्वी सुद्धा आपण अंबरनाथ मधल्या चुरशीविषयी बोललो। उपनगराध्यक्ष पद नेमकं कुठल्या पक्षाला जाईल, काय चित्र दिसतंय आणि काय नाट्यमय घडामोडी आहेत? सुवर्णा, सध्या तरी आपण अंबरनाथ नगर परिषदेचं जे मुख्यालय आहे त्या ठिकाणी आपण आहोत। विशेष म्हणजे अंबरनाथ विकास आघाडी जी भाजपानं, काँग्रेसनं आणि यापूर्वी जे अजित पवार गटाचे 4 नगरसेवक आहेत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे रजिस्टर केली होती। त्यांच्याकडून प्रदीप पाटील यांनी उपनगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल केलाय। तर काही दिवसांपूर्वीच म्हणजे अगदी 48 तासापूर्वी भाजपातून बाजूला होऊन शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या सदाशिव पाटील यांनी आपल्या उपनगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल केलाय। दोघांनीही 32 नगरसेवक आपल्याकडे असल्याचा दावा केलाय। तसं रजिस्ट्रेशन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केले। आपण पाहू शकतो की अंबरनाथ नगर परिषदेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहे। 2 आणि 2:30 वाजेच्या दरम्यान ही निवडणूक पार पडणार आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवसेनेने दावा केलेला आहे की उपनगराध्यक्ष हा आमचा बसणार आहे, संख्याबळ आमच्याकडे आहे। त्याच्याकडे दुसरीकडे भाजप अशी म्हणते की सदाशिव पाटील यांच्या जर 4 नगरसेवकांनी आमच्या विरोधात मतदान केलं तर त्यांना व्हीप बजावलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई, त्यांचं नगरसेवक पद रद्द करण्यासाठी आम्ही पुढे अपिलात जाऊन आणि त्याच्यामुळे ते आमच्या विरोधात मतदान करणार नाहीत असा विश्वास भाजपाला आहे। मात्र तसं घडणार नाही अशी शक्यता आहे, कारण काही वेळानं खासदार श्रीकांत शिंदे हे अंबरनाथ नगर परिषदेत दाखल होतील आणि श्रीकांत शिंदे आल्यानंतरच सगळी सूत्र फिरणार आहेत आणि त्याच्यामुळे हे मतदान जे आहे ते सेनेच्या बाजूने होण्याची दाट शक्यता आहे। आणि जरी नगराध्यक्ष हा भाजपाचा असला तरी या ठिकाणी सत्तेच्या चाव्या शिवसेनेकडे असण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। सुवर्ण, बर, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल गणेश। जसं अजित आपल्याला विश्लेषण करून सांगत होता की भाजपकडे जरी चाव्या असल्या तरी मूळ जे सगळे धागे आहेत ते सगळे शिवसेनेकडे असणार आहेत। बघूया आपण 2:30च्या दरम्यान काय होतं आणि अपडेट सुद्धा घेऊया।